ताजे हिरवे मटर फ्रीजमध्ये भरपूर पडलेले होते, तर करूयात म्हटलं यापासून बनणारी काहीतरी नवीन रेसिपी। तर हे बघा, सर्वात पहिले आपण वाटण्यासाठी कांदा, खोबरा, जिरे, अद्रक, लसूण आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात। त्यानंतर आपल्याला मटार पण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि नंतर यामध्ये बेसन पीठ घालत, तिखट, हळद, मीठ घालत आपल्याला अशा प्रकारे याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। आता या वड्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, इकडे आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात। तर वाटण केलेलं आपल्याला ऑइलमध्ये घालायचं आहे। आता वाटण छान फ्राय झालं की लगेच यामध्ये पावडर मसाले घालूयात, तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाले घालत आहे मी इथे। नंतर आपल्याला हा मसाला पुन्हा 2 मिनिटं ऑइल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा। नंतर यामध्ये आपण पाणी घालूयात। आता पाणी घालत आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आणि हे बघा, इकडे आपले वड्या पण स्टीम झालेली आहेत। आता उकळी आल्यानंतर या वड्या आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायच्या आहेत आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहेत। तर फुल रेसिपी ही चॅनलवरती अपलोड झालेली आहे, नक्की जाऊन पहा।